नमो नमः. नमो नमः. संख्या जरी आत्ता कमी असली तरी हळूहळू वाढते, हा आपला नेहमीचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी सुरू करते. ऐकू येतं आहे ना? ऐकू येते सगळ्यांना. सर्व गीताप्रेमी, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, सुहृदजन हो, नमो नमः. आपण गीतेतील मंत्रांचा विचार करत आहोत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. शंकराचार्यांनी गीता भाष्यात, ऐकू येत आहे ना? बारीक येतोय का जरा? ते ह्याच्यामुळे वाटतं पंखा. ठीक आहे, आता येतोय का बघा. श्रीमद शंकराचार्यांनी गीता भाष्यात आपल्या धर्माबद्दल असं म्हटलेलं आहे की विरविधा ही वेदोक्तो धर्म. आपला वेदांनी सांगितलेला धर्म दोन प्रकारचा आहे. प्रवृत्तीपरो निवृत्तीपरहा च. म्हणजे प्रवृत्तीपर धर्म म्हणजे ऐहिक सुखोपभोग भोगायला लावणारा, म्हणजे आपलं जीवन रोजचं जे चालू आहे ते प्रवृत्तीपर. आणि दुसरा धर्म निवृत्तीपर म्हणजे पारलौकिक धर्म, असं गीता भाष्यामध्ये श्रीमद शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. मला आता पूज्य पांडुरंग शास्त्री आठवल्यांची आठवण झाली. त्यांनी काय म्हटलं आहे ते, एकदा टोकियो शहराजवळ असलेल्या एका शहरामध्ये छोट्याशा ते गेले होते. आणि तिथे होती द्वितीय विश्वधर्म आणि तत्त्वज्ञान परिषद. त्या परिषदेत ते बोलत असताना आपल्या भाषणात ते म्हणाले होते की माणसाला ऐहिक जीवन आपलं सुखी व्हावं अशी मनापासून इच्छा असते आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात. तर हे कशातून ऐहिक जीवन त्याचं सुखकारक होऊ शकतं? तर गीतेच्या अभ्यासातून. त्यावेळेसला त्यांनी हे उद्गार काढले होते की गीतेच्या अभ्यासातून. कारण गीतेचा अभ्यास काय देतो माणसाला? तर गीतेचा अभ्यास हा माणसाला त्याच्या स्वत्वाची, आत्मशक्तीची जाणीव करून देतो. वास्तविक बघता मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजातील सर्व घटकांशी त्याचा, समाजातील ज्या ज्या घटकांशी त्याचा संबंध येतो त्यातून त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. उदाहरणार्थ आईवडील, भाऊ बहिणी, बांधव, मित्र, आणखीन शिक्षक, त्यांचे परिवार किंवा आणखीन काही कार्यकर्ते यांच्याशी त्याचा संबंध येत असतो आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. व्यक्तिमत्वाचा शोध तो त्यातून घेत असतो. आणि पण आज काय झालेलं आहे, आज आपल्याला काय दिसतं तर आपल्याला याची जाणीवच नाही आहे की एकमेकांच्या सहकार्याने आपलं जीवन समृद्ध होणार आहे. आणि ते गीतेत जी तत्त्व सांगितलेली आहेत त्यातलं आपण 3ऱ्या अध्यायात एक तत्त्व बघितलं की परस्परम भावयन्तः श्रेय परम अवाप्स्यथ. म्हणजे आपण एकमेकांना मदत केल्याने आपल्याला आपलं कल्याण होणार आहे. पण माणूस आज हे विसरलेला आहे. आणि अशासारख्याच मंत्रांचं चिंतन आपण आत्तापर्यंत 16व्या अध्यायापर्यंत केलं. आणि 16व्या अध्यायातील जे पहिले दैवी आसुरी संपत हा जो अध्याय आहे त्या, आणि 17व्या अध्यायाचं पण त्या ओघाने आपण थोडंसं चिंतन त्यातल्या मंत्रांचं केलं. तर आता 16व्या अध्यायातील पहिल्या 3 श्लोकामध्ये दैवी संपत्तीचा उल्लेख केलेला आहे. दैवी संपत्ती. आणि त्या दैवी संपत्तीतले 26 गुण आपण गेल्या व्याख्यानामध्ये अतिशय विस्तारानं आपण बघितले ते. तर आणि त्यातील एक एक गुण आपण आत्मसात करावा असंही आपण त्यावेळेला बघितलं. तर हे गुण अभयपासून म्हणजे निर्भयता या गुणापासून नातिमानितापर्यंत हे 26 गुण आपण बघितले. आणि त्याच्यानंतर ह्या दैवी संपत्तीबरोबरच भगवंतांनी या अध्यायात आसुरी संपत्तीचाही उल्लेख केलेला आहे. तर ह्या दैवी गुणांच्या विरुद्ध असलेली
ती आसुरी संपत्ती. मग त्या आसुरी संपत्तीचे कुठले गुण सांगितलेत? तर दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानैचाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. म्हणजे दंभ म्हणजे दांभिकपणा, खोटेपणाने वागणं, दर्प प्रत्येक गोष्टीची घमेंड असणं, मी कसा श्रेष्ठ आहे, इतरांपेक्षा माझं कसं चांगलं आहे, मी कसा आणखीन सर्व बाबतीत याच्यापेक्षा वरिष्ठ आहे वगैरे, असे घमेंड असते. दर्प म्हणजे तो अभिमान, प्रत्येक गोष्टीचा अभिमान. आपण ह्याची पण चर्चा वेगळ्या स्वरूपात आपण केलेली आहे. आणि नंतर क्रोध, रागाविषयी तर आपण खूप बोललो आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे रागाने काय काय होतं, माणसाचा कसा नाश होतो वगैरे. आणि हे आसुरी संपत्तीतले गुण आहेत. पारुष्यम, कठोर वचन, कठोरपणे बोलणं, आणि अज्ञान, हे सुद्धा आहेत आसुरी संपत्तीत आलेले. आणि या आसुरी संपत्तीतल्या लोकांची अशी भावना असते की ते प्रवृत्ती पण जाणत नाही, काय करायला पाहिजे, धर्म कोणता हेही जाणत नाही. आणि म्हणजे त्यांना धर्म कळला तरी धर्माकडे त्यांची प्रवृत्ती होत नाही. आणि निवृत्ती म्हणजे काय करायला नको, म्हणजे अधर्म, हेही त्यांना माहिती असतं, पण त्यातून त्यांची निवृत्ती होत नाही. असे हे आसुरी संपत्तीत वावरणारे लोक असतात. आणि सतत त्यांची अशी इच्छा असते किंवा ते नेहमी म्हणत असतात की जग हे परमेश्वराचं अस्तित्व ते मानत नाहीत. परमेश्वराशिवायच हे जग हे निर्माण झालेलं आहे अशी त्यांची कल्पना असते. आणि शेकडो आशांच्या जाळ्यात ते सतत अडकलेले असतात. मी इतरांपेक्षा श्रेष्ठ कसा, त्यांना आपल्या कुळाचा अभिमान असतो, आपल्या श्रीमंतीचा अभिमान असतो, मी मोठ्या कुळात जन्माला आलो आहे म्हणून तो एक अभिमान असतो त्यांना. आणि ते प्रत्येक गोष्ट हे दिखाव्यासाठी करतात. यज्ञसुद्धा, केवळ नावाचा यज्ञ ते सगळं दिखाव्यासाठी, दांभिकपणासाठी करत असतात. मी आज हे धन मिळवलं, या शत्रूला मी आज ठार मारलं, उद्या मी आणखीन शत्रूंना मारीन, आणखीन मी याच्यापेक्षा जास्त धन मिळवीन, अशी त्यांची वृत्ती असते. असे ते सतत अहंकारं बलं दर्पं कामं संश्रिताः कामं क्रोधंच संश्रिताः. त्याच अध्यायातला 18वा श्लोक आहे, 16व्या अध्यायातला. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधंच संश्रिताः. ऐकू येत नाही आहे का? आता येतं आहे का? आता येतं आहे ना ऐकू? हां. म्हणजे ह्याच्यात ते अडकलेले असतात. आणि तो श्लोक परत सांगते. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधैश्च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. ते कसे असतात तर ते सतत अहंकारी वृत्ती त्यांची असते. अहंकाराबद्दलही आपण खूप बोललेलो आहे. बल, सामर्थ्याचा त्यांना गर्व असतो, अभिमान प्रत्येक गोष्टीचा असतो. काम, क्रोध, लोभ यात अडकलेले असतात. कामभावना पूर्ण झाली नाही की क्रोध निर्माण होतो, क्रोधातून लोभ निर्माण होतो. असं ते वाढतच जातं. आणि ते स्वतःच्या शरीरातल्या आणि दुसऱ्याच्या शरीरातला जो आत्मा आहे, सतत दुसऱ्याची निंदा करणारे ते असतात, दुसऱ्याचा द्वेष करणारे ते असतात. आणि ते परमात्म्याला विसरलेलेच असतात. आणि म्हणून परमात्मा त्यांना, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्यांना कायम मी आसुरी योनीतच टाकतो, कारण त्यांच्यात काही प्रगतीच होत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय तर दैवी संपत्ती ही माणसाला मोक्षाकडे नेणारी आहे. दैवी संपत विमोक्षाय आसुरी निबंधायचं, परत निबंधात अडकून ठेवणारी आहे. आणि हे आसुरी संपत्ती ज्यांच्याकडे आहे असे हे लोक, म्हणजे त्यांनी युक्त असलेले लोक, हे कधीच परमेश्वराला प्राप्त करून न घेताच नरकात जातात. म्हणून या अध्यायातला जो सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे तो म्हणजे त्रिविधन नरकस्येदन, 21वा मंत्र. त्रिविधन नरकस्येदन द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. कारण हे जे 3 आहेत, नरकाची द्वारं आहेत, ही नरकाकडे नेणारे आहेत. नरक म्हणजे काय तर अनर्थाचं मूळ हे आहेत. हे सगळा अनर्थ यातून होतो, काम, क्रोध आणि लोभ. आणि म्हणून माणसानं त्याचा त्याग करावा असं भगवंत या ठिकाणी सांगतात. तर आता एकातून एक वाढत जातं. आपण मगाशी म्हटलं की कामातून क्रोध, काम पूर्ण झाला नाही तर क्रोधातून लोभ, अशी ही त्रयी कधीच संपत नाही आणि माणसाचा त्याच्यामुळे अनर्थ होतो.
त्यामुळे भगवंताला प्राप्त करून न घेता वारंवार ते त्याच योनीमध्ये अडकत असतात, त्याच आसुर योनीतच त्यांना भगवंत टाकत असतात. पण ह्यातून सुटलेले जे असतात, तमोद्वारे स्त्रीभिर, ही जी नरकाकडे नेणारी, आत्म्याचा नाश करणारी ही जी 3 दारं आहेत, ती सोडून जो मनुष्य आपल्या कल्याणाचा विचार करतो त्याला ते पराम शांती मापनोती, त्याला परागती मिळते असं या ठिकाणी भगवंत सांगतात. आणि म्हणून शास्त्रविधी उत्सृज्य, शास्त्रविधीचं अनुकरण न करता, शास्त्रविधी न मानता जे लोक काम करतात त्यांचं काय होतं, तर त्यांना परागती पण मिळत नाही, सुखही मिळत नाही, सिद्धीही प्राप्त होत नाही. म्हणून या अध्यायात शेवटी निष्कर्ष भगवंतांनी, आवाज फाटतोय का मग? कारण नाही, खरं आत्तापर्यंत प्रॉब्लेम नाही आला. पुढे येऊ का? पुढे बसू का जरा? बरं, आता येत आहे का ऐकू? हां, म्हणजे अगदी जवळ ठेवायला पाहिजे. तो मला वाटतं पंख्यामुळे तो आवाज फाटतोय असं मला वाटतंय, कारण मागे पण असं व्हायचं आपलं. आता येतोय ना? हां, तेच. तर ही जी, म्हणून भगवंतांनी या ठिकाणी शेवटी सांगितलं आहे की तस्मात कर्तव्य आणि अकर्तव्य यांच्या बाबतीत शास्त्र हेच प्रमाण आहे. कर्तव्य आणि अकर्तव्य यांच्या बाबतीत शास्त्राला प्रमाण मानून माणसानं वागावं, म्हणजे मग त्याला परमसिद्धी प्राप्त होते. शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम अर्हसी, असं भगवंतांनी ग्वाही दिलेली आहे. आपण ज्या वेळेला आहेत ना? हां, थांबू का थोडा वेळ? येत आहेत का? हां हां, आणि मग आल्या का? हां, आता येतोय ना आवाज? बस का? बस, आता सुरू करू का? आता सुरू करू? हां, मध्ये मध्ये जरा हे झालं, आपलं मागे झालं होतं तसंच झालं, त्यामुळे लिंक तुटते थोडी. हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आपण परत विषयाकडे येऊया. हां, तर अशा तऱ्हेनं या आसुरी संपत्तीत अडकलेले, कसा काय जातोय आवाज मला काही कळतच नाही. आसुरी संपत्तीत अडकलेले जे लोक आहेत ते कायम त्याच योनीत परत परत जातात. आणि म्हणून भगवंतांनी असा निर्णय घेतलेला आहे की, काहीतरी गोंधळ होतोय. नाही, मी या बाजूला जातच नाहीये, पण समोरच बोलते ना. हां, तेच. हां, आता सुरू करू? हां, आज पुन्हा कोणत्या उगीचच वेळ जातो आहे आपला, आणि माझी पण लिंक तुटते ना, असंही होतं थोडंसं. हां, तर मग आपण जेव्हा हा विचार केला, आसुरी संपत्तीचा आपला विचार झाला, तर हे आसुरी संपत्तीतले गुण आपल्यामध्ये येऊ नयेत म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे, आणि दैवी गुणांची वाढ आपल्याकडून झाली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपोआपच आपल्याद्वारे भावी पिढीला सुद्धा आपण दैवी जे 26 गुण बघितले, सगळ्यांना माहिती आहेत सांगितलेले, अभयम संशुद्धी, ते सगळे जे तिथपासून नातीमानितेपर्यंतचे जे दैवी गुण आहेत, त्यामुळे आपल्यामध्ये तर बदल होणारच आहे. सगळे गुण काही आपण एकूण आत्मसात होणं अशक्य आहे, पण हळूहळू त्या गुणांचा प्रभाव आपल्यावर
पडल्यामुळे भावी पिढीला सुद्धा आपण ते देऊ शकू. आणि म्हणून हा विचार आपण या आसुरी संपत दैवासुर संपत विभाग योग यामध्ये केला. आणि त्यावेळेला त्याबरोबरच आपण यज्ञ दान वगैरे त्या गुणांचा आणि कर्म या सगळ्या गुणांचा तप वगैरे त्याचा पण आपण सविस्तर थोडा थोडा विचार आपण त्या संदर्भात केलेला आहे. तर आता 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाचा असा प्रश्न आहे की जे शास्त्रविधीला सोडून शास्त्रविधी मुत्सृज्य शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन कर्म करतात त्यांची श्रद्धा कोणत्या प्रकारची असते हे आपलं सांगायचं तेव्हा राहिलं होतं, म्हणजे तो विषय आला नाही म्हणून. तर श्रद्धेविषयी भगवंत म्हणतात की त्यांची श्रद्धा ही कशी असते असं अर्जुनाचा प्रश्न आहे. तेव्हा भगवंत म्हणतात की त्यांची श्रद्धा सात्विकी राजसी तामसी अशा प्रकारची असते. आणि स्वभावजा म्हणजे स्वभावानुसार म्हणजे जन्मतःच उत्पन्न झालेली मग ही श्रद्धा ही प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे असते. बघा, स्वभावजा श्रद्धा म्हणजे काय? आपल्याला वाटतं की शास्त्रीय संस्कारांनी युक्त असलेली श्रद्धा, पण तसं नाही आहे. ती जन्मतःच आपल्या अनेक जन्मोजन्मी केलेल्या कर्मामुळे जे संचित कर्म होतं त्या कर्मापासून निर्माण झालेली जी श्रद्धा आहे ती स्वभावजा श्रद्धा आहे. आणि मग त्यातल्या तामस आणि राजसी जी श्रद्धा आहे त्याच्यापेक्षा सात्विकी आपल्याला माहिती आहे सगळ्या याच्यातच यज्ञ दान तप कर्म याच्यामध्ये आपण काय बघितलं तर ह्याच्यामध्ये पण आपण बघितलं की सात्विक सर्वात श्रेष्ठ. सात्विकाचा अंगीकार करावा प्रत्येक बाबतीत तेच सांगितलं आहे. सत्वरज तमगुण तेच सांगितलं. तसंच श्रद्धेच्या बाबतीत त्याचंच पुढचं आवृत्ती 14व्या अध्यायात बघितलेलं सत्वरज तम त्रिगुण त्याचीच आवृत्ती या 17व्या अध्यायात आहे. सुरुवातीला सात्विक राजसी आणि तामसी श्रद्धेच्या रूपात ते आहे. आपण 4थ्या अध्यायात श्रद्धेचा विषय बघितला होता, कोणाला आठवत असेल तर, की जो 39वा मंत्र होता. कुठला मंत्र होता तर श्रद्धावाल लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रियः. श्रद्धावाल लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रियः म्हणजे श्रद्धा ज्याची आहे त्याला ज्ञान मिळतं. आणि तत्परस संयतेंद्रियः जो प्रत्येक गोष्टीत दक्ष असतो त्याला ज्ञान मिळतं. असं श्रद्धेच्या बाबतीत आपण नियम बघितला. तर स्वामी विवेकानंदही म्हणतात ज्याची स्वतःवर श्रद्धा नाही त्याची परमेश्वरावर श्रद्धा असणं शक्य नाही. म्हणून श्रद्धा हा विषय असा आहे की कुठलीही गोष्ट श्रद्धेनं भक्तिभावानं प्रेमानं केली तर त्याचं फळ सगळ्यांनाच मिळतं. असा हा श्रद्धेचा विषय. आणि जो 6व्या अध्यायात आलेला होता आहाराच्या संदर्भात युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखा. तो काय होता तर युक्ताहार विहारस्य योग्य प्रकारे आहार विहार करणाऱ्याला योग कोणाला प्राप्त होतो त्याचा संदर्भ आत्ता आहे. म्हणून हे सांगते की युक्ताहार विहारस्य योग्य प्रकारे आहार विहार करणाऱ्याला योग्य प्रमाणे युक्तचेष्टस्य युक्त म्हणजे योग्य प्रकारे व्यवस्थित हालचाली करणाऱ्याला हा योग प्राप्त होतो. आणि युक्त स्वप्नावबोधस्य म्हणजे योग्य प्रमाणात झोप आणि योग्य प्रमाणात जागृती अवस्था असते त्याला हा दुःखाचा नाश करणारा योग प्राप्त होतो. इथे आहाराचा विषय आला आणि तोच विषय या अध्यायात आत्ता पहिल्यांदा आहारसुद्धा 3 प्रकारचा आहे. तो आपला ओघात आलेला नव्हता, म्हणजे बोलताना त्यावेळेला आलेला असेल, पण आत्ता जेव्हा आपण यज्ञ दान तप कर्म हे जे बघत होतो तेव्हा हा विषय आला नाही. म्हणून परत त्याचं सांगते की आहारसुद्धा 3 प्रकारचा आहे सात्विक राजस तामस. ते कोणाकोणाला कशा प्रकारचा आहार आवडतो सात्विक वृत्ती कशी तयार होते आता ह्याच्याविषयी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सात्विक आहार म्हणजे ताजं अन्न वगैरे सगळं आणि तामस आहार म्हणजे हे तामस म्हणजे शिळं अन्न वगैरे असं किंवा जास्त तिखट आणि राजस म्हणजे आंबट वगैरे. पण आपण ह्याच्यातला मध्य गाठून आपण आहार घेत असतो हेही आपण सर्वांना माहिती आहे. अगदी काही सारखा सात्विक आहार दूध वगैरे किंवा साधं अगदी ताजं अन्न असं सुद्धा ताजं अन्न शक्यतो आपण घेतो, पण बाकीचं जे आहे ते म्हणजे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर या आहाराचं वर्णन इथे श्लोकरूपात आलेलं आहे की कसं आहे ते
तर ते मला वाटतं आता सांगण्याची गरज नाही आहे. ते हे सगळे आपण करतच असतो. म्हणजे आयुष्यत्व बलारोग्य, आयुष्य वाढविणारा आहार तो सात्विक आहार. आणि कट्वम ललवणा त्युष्ण वगैरे अतिशय तिखट, अतिशय गरम वगैरे असे पदार्थ आहे. आणि तामस आहार म्हणजे यात यामंग तरसम, म्हणजे अर्धपक्व शिजलेलं अन्न, हे असं कोणी आपण खात नाही. म्हणून सात्विक अन्नाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं. आणि नंतर दानाच्या बाबतीतही आपण योग्य प्रकारे विचार केला. म्हणून मी जे तुम्हाला म्हटलं की 16वा आणि 17वा अध्याय आपण जोडून घेतला आहे. पण यातला एक महत्त्वाचा विषय राहिला आहे सांगायचा, तो म्हणजे ओम तत्सत. आता ओम म्हणजे काय, तत् म्हणजे काय, सत म्हणजे काय, याचा विचार या अध्यायात केलेला आहे. ओम शब्दाचा प्रयोग केव्हा केला जातो? ओम म्हणजे काय, तर ओम म्हणजे सातत्य. सातत्य, कुठल्याही गोष्टीतलं सातत्य, सातत्य ठेवणं, सातत्य राखणं, याचा अर्थ ओम. ओमचा अर्थ तो आहे. आणि म्हणजे कुठलंही काम करताना त्या कामामध्ये सातत्य पाहिजे, हे आपल्याला म्हणजे सतत ते नीट कुठेही खंड न पडता ते केलं पाहिजे. सातत्य हे ओमच्या रूपात महत्त्वाचं आहे. तत् म्हणजे काय, तर अलिप्तपणा. म्हणजे आपण कर्म करताना अलिप्ततेनं, आपला अलिप्तता म्हणजे आता आपण संसारात वावरतो, पण प्रत्येक गोष्टीत आपलंच सामर्थ्य चाललं पाहिजे असं न मानता अलिप्ततेने ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केलं तर त्यात ती अलिप्तता येईल. आणि सत म्हणजे सात्विकता, सात्विकपणे अशा रीतीने निष्काम भावानं कर्म केलं, म्हणजे ओम तत्सत या मंत्राचं उच्चारण करून केलं तर ते कर्म परमेश्वरापर्यंत पोचतं. म्हणून त्याचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते वेगळ्या रूपात सांगितले की ते श्लोकरूपात, की कसं म्हणजे या ओम या मंत्राचा उच्चार करून कसं ब्राह्मण, वेद आणि यज्ञ हे उत्पन्न झाले. नंतर या प्रत्येक क्रिया ज्या आहेत, यज्ञ, दान, तपरूप क्रिया, या तत् या शब्दाचा उच्चार करून कशा केल्या जातात. आणि साधुभाव आणि सद्भाव हा कसा महत्त्वाचा आहे, हा सत्कर्माच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. आणि अश्रद्धेनं केलेलं कोणतंही कर्म, शेवटी भगवंतांनी सांगितलं की अश्रद्धेनं केलेलं कोणतंही कर्म, श्रद्धा ही नेहमी महत्त्वाची आहे. परमेश्वरावर भक्तिभाव असेल, श्रद्धा असेल, म्हणजे ज्या गोष्टी आहेत वेद, शास्त्र, गुरुजन, आणखीन मोठे लोक, महात्मे यांच्याबद्दल जर श्रद्धाभाव असेल तरच ते कर्म हे चांगल्या तऱ्हेनं पार पाडलं जातं. श्रद्धेशिवाय केलेल्या कर्मामुळे इहलोकीही सुख मिळत नाही आणि परलोकीही सुख मिळत नाही, असं आपण बघितलं. आणि आता म्हणजे इथपर्यंत हा 17वा अध्याय पूर्ण झाला. आता आपल्याला वळायचं आहे, ते आज पूर्ण होणार नाही, सुरुवात, कारण यातले मंत्र खूप 10-12 मंत्र अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आपण सावकाश शांत पद्धतीनं ते घेणार आहोत की त्याच्याविषयी जितकं बोलू तेवढं कमीच आहे. म्हणून तर आता आपण सुरुवात करूया. हा अध्याय कसा आहे, सगळ्यांना माहिती आहे की याचं नाव आहे 18व्या अध्यायाचं. हा आता 18वा अध्याय हा जणू काही गीतारूपी प्रसादावर चढवलेला कळस आहे. म्हणून याला कळसाध्याय असंही म्हणतात. मोक्ष संन्यास योग असेही म्हणतात. सगळं गीतेचं सार या एका अध्यायात आलेलं आहे. म्हणून गीतासार असंही या अध्यायाचं नाव आहे. एकाध्यायी गीता. बाकी सगळं पाठ करायला नाही जमलं तर हा एक अध्याय पाठ केला तरी त्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं ते अर्जुन उत्थान योग. हा योग आहे तो अर्जुन उत्थान योग. म्हणजे अर्जुनाची जी पहिली न योत्स्य भूमिका होती ती जाऊन त्याची करिष्ये वचनं तव असं शेवटी नष्टो मोह हा तो आपण विस्ताराने बघणार आहोत नंतर. आणि मला म्हणजे त्याला स्वतःच्या स्मृती त्याची जागृत झाली. म्हणजे हे जे उत्थान झालं, उपदेश ऐकल्यावर, भगवंतांचा उपदेश ऐकल्यावर अर्जुनाच्या मनाची जी अवस्था झाली त्याचं, म्हणून त्याला अर्जुन उत्थान योग. त्यांनी नयोत्सही त्याची भूमिका जाऊन करिष्ये वचनं तव याच्यात त्याचं रूपांतर झालं आणि म्हणून याला अर्जुन उत्थान योग असंही याचं नाव आहे. तर आता या अध्यायात सुरुवातीला काय सांगितलं आहे,
सुरुवातीला अर्जुनाचा प्रश्न असा आहे की मला संन्यासाचं महत्त्व आणि त्यागाचं महत्त्व वेगवेगळं जाणून घ्यायचं आहे. तर मग भगवंत उत्तर देतात, काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासः. आणि सर्व कर्मांच्या फळांचा त्याग म्हणजे त्याग. आता याच्यात बाकीच्या काही टीकाकारांनी वेगवेगळे अर्थ सांगितलेत, पण मेन त्याचं काय आहे, आपल्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे तर सर्व कर्मांच्या फळांचा त्याग. आणि कर्माचा त्याग कोणाला करता येणार नाही. नाही ध्येयभृतां शक्यम, किंवा आपण नियतं कुरु कर्मत्वम शरीरयात्रा प्रसिद्धेत ते 3ऱ्या अध्यायात बघितलं, आपली शरीरयात्रा सुद्धा चालणार नाही. आता काम्यकर्मांचा संन्यास याचा अर्थ काम्यकर्मांचा संन्यास म्हणजे काय? काम्यकर्म म्हणजे काय तर काम्यकर्म म्हणजे की आता एक आपण आपल्याला स्त्री पुरुष किंवा आपल्याला धन मिळावं, श्रीमंती मिळावी, वैभव मिळावं, आणखीन काही पुत्राचा लाभ व्हावा, याच्यासाठी जे कर्म केलं जातं ते काम्यकर्म. किंवा आपल्यावर एखादं संकट आलं आहे तर त्या संकट निवारणासाठी जे कर्म केलं जातं ते काम्यकर्म आहे. तर या काम्यकर्मांचा त्याग आणि निषिद्ध कर्म जी आहेत ती तर करायचीच नाही आहेत आपल्याला. तर म्हणजे काम्यकर्म म्हणजे काय, काम्यकर्मांचा संन्यास म्हणजे काय, संन्यास या शब्दाचा अर्थ काय तर काम्यानां कर्मणां संन्यासः, असंच भगवंतांनी सांगितलं आहे. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. कवयो म्हणजे तत्वदर्शी लोक किंवा मनीषी लोक, बुद्धिमान लोक असं मानतात की काम्यकर्मांचा संन्यास. काम्यकर्म म्हणजे काय, आपल्याला काही मिळावं याच्यासाठी केलेली कर्म, त्याला काम्यकर्म. म्हणजे आपल्याला धन मिळावं, आणखीन काही मिळावं, त्याची प्राप्ती व्हावी, किंवा आपल्याला एखादा रोग झाला आहे किंवा आपल्यावर एखादं संकट आलं आहे, चोरीचा आळ आला आहे, त्याचं ते नष्ट व्हावं म्हणून केलेलं कर्म. आणि त्याग या शब्दाचा अर्थ बाकीच्या वादात मी शिरणार नाही आहे. प्रत्येकाची मतं वेगवेगळी, कोणाला काय वाटतं कोणाला, ते आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर त्याग म्हणजे सर्व कर्मांच्या फळांचा त्याग हा या ठिकाणी अपेक्षित आहे. मग भगवंत म्हणतात, महत्त्वाचा यातला एक मंत्र म्हणजे माझ्या दृष्टीने आहे आणि सगळ्यांच्या दृष्टीने पण आहे. तर 18व्या अध्यायातला जो 14वा मंत्र आहे, अधिष्ठानं तथा कर्ता करणैच पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवै चैवात्र पंचमी. आता आपण विचार करूया की अधिष्ठानं तथा कर्ता करणैच, कुठल्याही गोष्टीला कर्मसिद्धी व्हायला काय कारणीभूत असतं तर कर्मसिद्धी, कोणत्याही कर्माची सिद्धी व्हायला 5 घटक महत्त्वाचे आहेत. पंचैतानि कारणानि निबोधन. कुठली 5 कारणं तर एक अधिष्ठानं तथा कर्ता करणं पृथक्विधा चेष्टा. तर आता अधिष्ठान म्हणजे काय तर ज्याच्या आश्रयानं कर्म केलं जातं. आपण ते उदाहरणानं स्पष्ट करणार आहोत, त्याच्यामुळे हे आपल्याला निश्चित कळेल की अधिष्ठान म्हणजे ज्याचा आश्रय घेऊन कर्म केलं जातं ते अधिष्ठान. कर्ता म्हणजे आपण स्वतः करणारा कर्ता. करण म्हणजे ज्या वेगवेगळ्या साधनांनी, ज्या इंद्रियांच्या द्वारा जे केलं जातं ते करण. आणि विविधाश्च चेष्टा, पृथक्विधा चेष्टा म्हणजे प्रयत्न, वेगवेगळ्या प्रकारे केलेले प्रयत्न. आणि एवढं सगळं आहे पण शेवटी अनुकूल दैव लागतं. आपण नेहमी आपण बघतो व्यवहारामध्ये, दैव जर अनुकूल नसेल तर खूप, आता उदाहरणार्थ 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अगदी खूप मार्क असतात. आता बोर्डात येणं वगैरे हे धरलेलं नाही आहे, पण पूर्वी असं असायचं की थोडक्यासाठी नंबर चुकला की तिथे दैव, सगळा अभ्यास केला, सगळे प्रयत्न केले, सगळं केलं, पण शेवटी दैव अनुकूल नव्हतं. नशीब आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण म्हणतो नशिबात नाही आहे माझ्या, म्हणून असं झालं, मला असं झालं कारण माझं नशीबच चांगलं नव्हतं. तर हा दोष आपण नशिबाला देतो. मग आता बघा, अधिष्ठान, आता शेती आहे, शेती घ्या, शिक्षक घ्या, कोणाचे उदाहरण घ्या, की आता आपण एक उदाहरण घेऊया की आता शेतकरी, अधिष्ठान, त्याचं अधिष्ठान काय, शेतकऱ्याचं, शिक्षकाचं आपण घेतो नेहमी, म्हणून आपण याचं उदाहरण घेऊया, शेतीचं उदाहरण घेऊया. शेतकऱ्याचं अधिष्ठान काय
तर त्याचं शेत, हां, त्या शेताच्या रूपानं तो कर्म करत असतो. आणि करणारा तो कोण असतो? कर्ता शेतकरी असतो. आणि करण म्हणजे काय? तो वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करतो. म्हणजे उदाहरणार्थ खुरपं, नांगर, बैल वगैरे या साधनांनी तो शेत नांगरतो. आणि वेगवेगळ्या क्रिया, पृथक चेष्टा, म्हणजे वेगवेगळ्या क्रिया तो कोणत्या करतो? तर वेगवेगळ्या क्रिया म्हणजे तो कृषी महाविद्यालयात जातो. कृषी क्षेत्राविषयी काही नवीन नवीन काही उपलब्ध आहे का, नवीन साहित्य आहे का, नवीन काही माहिती आहे का, असा जो तो प्रयत्न करतो ते म्हणजे त्याचं विविधाश्च पृथक चेष्टा, वेगवेगळे त्यांनी केलेले प्रयत्न. एवढं सगळं तो करतो, पण त्याचं दैव अनुकूल नसेल, पाऊस वेळेवर पडला नाही तर शेती फळत नाही. आणि त्यामुळे तो म्हणतो की दैव मला अनुकूल नाही. असं हे प्रत्येक गोष्टीला, आपल्या कुठल्याही कर्माला घ्या, गृहिणीचं तुम्ही कुठलंही उदाहरण घ्या, हे स्पष्ट होणार. गृहिणीचं उदाहरण, स्वयंपाक करण्याचं उदाहरण, कुठलंही घ्या उदाहरण, शिक्षकाचं उदाहरण घ्या, तर ह्या अधिष्ठानम तथा कर्ता करणैच पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवै चैवात्र पंचमम. दैव अनुकूल नसेल तर काही घडत नाही. आणि मग ह्या पहिल्या 40 श्लोकांमध्ये भगवंतांनी साररूप असा हा अध्याय, आपण मी म्हटलं की हा महत्त्वाचा यातला आपण बघितला. तर आता साररूप म्हणजे काय? तर आता बघा, ज्ञानासंबंधी आपण ज्ञानयोग बघितला, कर्मयोग बघितला, असं सगळं आपण बघितलं. तर आता याच्यामध्ये काय वर्णन केलेलं आहे भगवंतांनी? तर ज्ञान, कर्म, कर्ता, हे सगळं आपण बघितलेलं आहे. कर्त्याचं उदाहरण बघितलं आहे, सगळं आपण बघितलेलं आहे. आणखीन ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धीचे प्रकार, बुद्धी माणसाचे म्हणजे सात्विक, राजस, तामस हेच प्रकार. धृतीचे 3 प्रकार, ते सात्विक, राजस, तामस. सुखसुद्धा 3 प्रकारचं, सात्विक, राजस, तामस. सुरुवातीला म्हणजे असं हे सगळं हे आपण आत्तापर्यंत गीतेमध्ये याचा विचार आपण केलेला आहे. सुखासाठी माणसाची धडपड असते, सात्विक गोष्टी मिळवण्यासाठी त्याची धडपड असते, असं हे सगळं आपण बघितलं. आणि त्याचं साररूपानं इथे विवेचन केलेलं आहे. आणि हे सांगून झाल्यावर भगवंतांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कामं कोणती कोणती, स्वभावानुसार प्राप्त झालेली कामं हे सांगितले. ब्राह्मणाची कर्तव्य कोणती, ब्राह्मणाची कामं कोणती, नंतर आपलं क्षत्रियाची कोणती, वैश्याची कोणती, परिचर्यात्मकम कर्म कोणाचं, शूद्राचं, ही सगळी कामं वर्णानुसार हे आपण बघितलं. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, 4थ्या अध्यायात आपण बघितलं की वर्णव्यवस्था ही अशी आहे आणि समाजाला या प्रत्येकाची गरज आहे. कोणताही वर्ण हा त्याज्य नाही, हे अशी ही विभागणी कर्माची भगवंतांनी केली. आणि मला जो महत्त्वाचा सिद्धांत वाटतो तो म्हणजे कोणता सिद्धांत? तर महत्त्वाचा जो सिद्धांत आहे याच्यातला तो असा की स्वे स्वे कर्मण्यभिरतस संसिद्धी लभते नरहा. ही सगळी सांगितली कर्म. तर स्वे कर्म, स्वतःच्या, प्रत्येकाला स्वतःच्या कर्मात जो घडवून गेलेला आहे, स्वतःचं कर्म करण्यात जो घडवून गेलेला आहे, जो चांगल्या प्रकारे कर्म करतो, संसिद्धी लभते नरहा, त्याला सिद्धी प्राप्त होते, परमात्म तत्वाचा लाभ होतो. आता स्वतःचं कर्म म्हणजे काय? तर परत आपण तिकडेच वळूया की शिक्षकाचं कर्म किंवा एखाद्या गृहिणीचं कर्म किंवा आणखीन कोणाचं, चित्रकाराचं कर्म, कुठलंही घ्या. तर स्वे कर्मण्यभिरत, स्वतःच्या कर्मात घडून गेलेला मनुष्य, स्वतःचं कर्म चांगल्या प्रकारे पार पाडणारा मनुष्य हा सिद्धी प्राप्त करून घेतो. त्याला परसिद्धी म्हणजे काय? तर परमेश्वराची प्राप्ती, जी पराकाष्ठा स्वरूपात परमसिद्धी जी आहे ती तो प्राप्त करून घेतो. तर आता बघा, स्वकर्मणा तम अभ्यर्च, त्याच्या आधी यत प्रवृत्तीर्भूतानाय 46वा मंत्र आहे. यत याचं स्वरूप, स्वेसे कर्मण्यम अभिरतस्थ स्वरूप पुढे काय सांगितलंय? तर स्वकर्मणा हे
यत प्रवृत्तिर्भूताना येन सर्वमिदं स्वकर्मणातमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानव. म्हणजे ज्या परमेश्वरानं हे सर्व जग व्यापलेलं आहे आणि ज्या परमेश्वरानं सर्व प्राणीमात्रांना निर्माण केलेलं आहे, असं हे त्या जगामध्ये स्वकर्मणातम अभ्यर्च्य, त्याच्यामध्ये मनुष्य स्वतःच्या कर्मांची पूजा करून, अभ्यर्च्य स्वतःच्या कर्मांची पूजा करून सिद्धी मिळवतो. आता बघा, स्वकर्मणातम अभ्यर्च्य हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. आता याला ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. आता स्वतःच्या कर्माच्या फुलांनी, बघा विषय, स्वतःच्या कर्मांच्या फुलांची पूजा करून परमेश्वराला अर्पण करायची. किती महत्त्वाचा विचार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला तो लागू आहे. आत्ता ह्या वयातलं आपलं जे कर्म समाजोपयोगी असो किंवा आणखी कुठलंही कर्म असो, तर ते आपण स्वकर्मणातम अभ्यर्च्य, स्वतःच्या कर्माची पूजा करू. आता बघा, उदाहरण देते की आता फुल कुसुम, स्वकर्म कुसुमांची, म्हणून आपण फुलाचंच उदाहरण घेऊ की वनस्पतीच्या सगळ्या अंगोपांगांपैकी फूल हे कसं असतं, अतिशय मनोहर, अनेक रंग असणारं, अतिशय सुंदर, कोमल, वेगवेगळे रंग असणारं, परत त्याच्यात कोमलता असते, त्याच्यात मध असतो, आणि तेच पुन्हा फळाचं जनकही ते असतं. त्याच्यापासून नवीन परत निर्माणही होतं, म्हणून ते फळाचं जनकही असतं. असं हे फूल. आपण परमेश्वराला गंध फूल वाहू शकतो, पण कर्माचं काय? कर्म आपण वाहू शकतो का? म्हणूनच गीतेमध्ये 9व्या अध्यायात आपण जे बघितलं की भगवंताला काय अर्पण केलं पाहिजे. यत करोशी यत असनाशी यत जोशी दुदासी. जे तू काही कर्म करतोस, खातोस, पितोस, शिवाय तू जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. म्हणजे कर्म करतानाचा हा विचार त्या ठिकाणी आला. तर हे फूल आपण गंध फूल वाहू शकतो, कर्म वाहू शकत नाही. म्हणून तुम्ही जितकं निष्कामतेनं ते कर्म कराल, जितकं जीवोतून ते कर्म कराल, ते परमेश्वराला आवडेल. आता उदाहरणार्थ, आता परत शिक्षकाचं उदाहरण घेऊ, म्हणजे जास्त चांगलं समजेल तुम्हाला. एखादा शिक्षक आहे, तर शिक्षकाने आपलं ज्ञान हे कसं ठेवलं पाहिजे? अद्ययावत ठेवलं पाहिजे, ताजं टवटवीत ठेवलं पाहिजे, नवीन नवीन क्षेत्रांशी ओळख करून घेतली पाहिजे. शिकवण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे, प्रामाणिकपणा शिकवण्यातला असला पाहिजे, विद्यार्थ्यांवर प्रेम असलं पाहिजे, तरच त्याचं कर्म हे परमेश्वराला आवडून तो स्वकर्मणातम अभ्यर्च्य. आता फूल आणि याचा काय संबंध आहे? तर बघा, शिक्षकाचं अद्ययावत असलेलं ज्ञान हे त्या फुलातला सुगंध, शिक्षकाचं ज्ञान हा त्या फुलातला सुगंध, शिक्षकाचा प्रामाणिकपणा शिकवण्यातला हे त्या फुलाची ती फुलाची कोमलता, त्या फुलाची कोमलता, आणि विद्यार्थ्यांवर असणारं प्रेम, आस्था हा त्या फुलातला मध. असं जर कर्म त्यानं केलं तर ते म्हणजे त्याचं कर्म हे कर्म न राहता तो ईश्वराचा लाडका होईल, ईश्वराला आवडेल, आणि त्याची पूजा ही स्वकर्मणातम अभ्यर्च्य अशी घडेल. मला वाटतं आपल्याला स्पष्ट झालं असेल स्वकर्मणातम अभ्यर्च्यचा एवढा मोठा अर्थ आहे. आता बघा पुढे, अशा तऱ्हेनं केलेलं कर्म हे, आणि हे तर आपल्याला माहितीच आहे, आपण 3ऱ्या अध्यायात बघितलंय, श्रेयान स्वधर्म विगुणा. स्वतःचा धर्म विगुण असला तरी, दुसऱ्याच्या परधर्म कितीही चांगला असला तरी, स्वतःच्या धर्मात तो कितीही विगुण असला, गुणरहित असला तरी तो करणं हे श्रेष्ठ आहे. आणि स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. स्वभावनियतं म्हणजे सहज कर्म हे जे आपल्याला प्राप्त झालं आहे, जन्मानुसार प्राप्त झाले जे कर्म आहे. अर्जुनालाही जे जन्मानुसार प्राप्त झालं होतं, तो क्षत्रिय होता. क्षत्रियाचं कर्म हे युद्धातून पळून न जाणं, शौर्य तेजो धृतिर्दाक्षय युद्धे चाप्य पलायनम, दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावज.
हे जे त्याचं कर्म क्षत्रियाचं शौर्य, तेज, दान करणं, ईश्वराविषयीची श्रद्धा आणि युद्धातून पळून न जाणं, हे क्षत्रियाचं कर्म, सहज कर्म आलं. हे स्वभावानुसार प्राप्त झालेलं आहे. आपल्याला सुद्धा गृहिणीला स्वभावानुसार आपलं घर चालवणं, प्रत्येकाला शिक्षकाला स्वभावानुसार काही काही कर्म ही प्राप्त झालेली आहे. ती जरी कितीही नकोशी वाटली, त्याच्यात कितीही दोष असला तरीसुद्धा तो दोष आपल्याला लागत नाही. ते धरूनच ते काम केलं पाहिजे. भगवंतांनी हे फार चांगल्या उदाहरणानं, म्हणून मला हा जो मंत्र आहे तो फार आवडतो, की सहजं कर्म कौंतेय, 48वा मंत्र आहे. सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता. बघा, सहजं कर्म कौंतेय, जे सहज, यालाच स्वभावनियतम, नियत कर्म, यालाच कुठलं स्वभावनियत असा पण शब्द त्याला वापरतात. असं हे त्याला कर्म म्हणतात. आणि खूप आणखीन एक काहीतरी नाव आहे त्याला, सहज कर्म, नियत कर्म, स्वभावनियत कर्म, अशी या कर्माची ही नावं आहेत. की हे कर्म कितीही सदोषम, त्याच्यात दोष असला तरी ते टाकू नये. आणि हे भगवंतांनी फार सुंदर उदाहरणांनी पटवून दिलेलं आहे, की सर्वारंभा ही दोषेण, प्रत्येक कर्मामध्ये काही ना काही दोष आहेच म्हणून. आणि त्याच्यासाठी उदाहरण दिलंय, धूमेनाग्निरिवावृता, अग्नीचं उदाहरण दिलेलं आहे. अग्नी हा सर्वात तेजस्वी, प्रत्येक यज्ञ कार्यात अग्नीचा उपयोग होतो. आपण रोज आपल्याला अग्नी पेटवावा लागतोच ना, त्याच्याशिवाय स्वयंपाक होत नाही आपला, किंवा त्याच्याशिवाय कुठलंच कार्य होत नाही. आणि यज्ञामध्ये वगैरे तर अग्नीला प्रथमच स्थान आहे. पण त्याच्यात धूर असतो म्हणून का अग्नीचा कोणी त्याग करतो? नाही करत. हे उदाहरण दिलं आहे. म्हणून सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत, त्याच्यात दोष असला तरी ते टाकू नये. प्रत्येक कर्मात काही ना काही दोष असतोच. आता उदाहरणार्थ व्यवहारातलं उदाहरण घेऊ, सोन्याचं उदाहरण घेऊ. आपण अगदी चोख सोनं म्हणून घ्यायला गेलो तरीसुद्धा त्याच्यामध्ये सोनं 99.5 एवढंच असतं आणि 0.5 हा त्याच्यात दोष असतोच, म्हणजे ते नसतंच चोख, असा दोष असतो. व्यवहारात सुद्धा आपण बघायला गेलं तर. म्हणून प्रत्येक कर्मात दोष आहे. म्हणून हे टाक, ते टाक, हे याच्यात दोष म्हणून हे टाक असं केलं तर माणूस कधीच सुखी होऊ शकणार नाही. मी प्रत्येक कर्माचा त्यागच करावा लागेल सारखा, आणि हे तर अशक्य आहे ना कर्म टाकायचं. म्हणून एखाद्या क्षत्रियाने ठरवलं की मी उदाहरणार्थ मी युद्ध करणार नाही, किंवा मी काही क्षत्रियाची कामं करणार नाही, आणि त्याने ब्राह्मणी काम करायला लागलात, काही असेल ते, तर त्या कर्मातही दोष नाही असं कोणी सांगितलं आहे? कोणीच सांगू शकत नाही. प्रत्येक कर्मात काही ना काही दोष आहे. म्हणून सहज कर्म जे आहे माणसाला त्याच्या जन्माबरोबर स्वभावानुसार जे प्राप्त झालेलं आहे ते कर्म त्यानं टाकू नये, असं या ठिकाणी भगवंत सांगतात. आणि हे मला वाटतं आत्तासुद्धा आपलं आत्ता आपण, मला वाटतं सगळेच आपण एका ठराविक टप्प्यावर वयाच्या आलेलो आहोत. आपलं जे आपल्या कुटुंबाबद्दलचं बाबतचं जे कर्म आहे ते सुद्धा आपण काही वेळेला आपल्याला ते त्रासदायक वाटतं, पण म्हणून सोडून देऊ नये. हाच बोध आपल्याला गीता जे जीवनाचं शास्त्र आहे असं म्हटलेलं आहे, त्यातून हाच बोध आपल्याला मिळतो की हे आपण केलं पाहिजे असं. आता नात्यातलं सौंदर्यसुद्धा बघा, मुद्दाम मला आत्ता एकदम आठवलं की नात्यातलं सौंदर्यसुद्धा आपण जर एकमेकांचं टिकवायचं असेल तर एकमेकांचे दोष जर आपण काढत बसलो तर कधीच नातं टिकणार नाही का. म्हणून एकमेकांचे दोष, परस्परांचे दोष काढण्यापेक्षा आपण हे स्वीकारण्यातच खरं नात्याचं सौंदर्य टिकवणं आहे ना. प्रत्येक नात्यातलं सौंदर्य. नाही तर आपण जर दोष काढत बसलो, सारखेच दोषच काढत बसलो दुसऱ्यांचे आपण, तर आपण आयुष्यात आपल्याला एकटंच राहावं लागेल दोष काढले तर सारखे. पण ते स्वीकारून पुढे जाणं हे महत्त्वाचं आहे. तसंच सहज कर्माच्या बाबतीत आहे की सहज कर्म दोषयुक्त असलं कुठलंही काम तरीसुद्धा ते आपल्याला केलं पाहिजे. आणि हेच गीता अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सांगते. म्हणूनच भगवंत अर्जुनाला सांगतात की तुझं जे सहज कर्म आहे क्षत्रियाचं ते तू टाकू नकोस. म्हणजे युद्ध करणं हे तुझं युद्धातून पळून जाणं नाही. आणि पुढे
भगवंत सांगतात की तू कितीही नाही म्हणालास मला युद्ध करायचं नाही, युद्ध करायचं नाही असं कितीही म्हणालास तरी तो तुझा अहंकार आहे. अहंकार आहे. स्वभावजेन म्हणजे स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा. तू अहंकारामुळे जर माझं ऐकणार नसशील तर तू नाश पावशील. आणि म्हणून अहंकार तुझा आहे हा. आणि म्हणून शेवटी ते नष्ट मोह स्मृतिर्लब्धा का म्हटलेलं आहे, तर बहुतेक कदाचित होईल आपलं आत्ता झालं तर आपण पूर्ण करूया, मग पुढच्या वेळेला पुढचा विषय घेऊया. एक 5-10 मिनटं थांबलात तर होईल. हां, मला असं वाटतं. हां, पुढे जरा थोडंसं म्हणजे मग ते नीट होईल. नाही तर काय होईल मग शेवट घाईघाईत झालं काय. बरं. हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां, चालेल. तर आता पुढचा जो म्हणजे तू जर अहंकारामुळे जर ऐकणार नसशील, अहंकारामुळे जर तुला ती गोष्ट म्हणजे युद्ध करायला तयार नसतील तर तो तुझा मिथ्या व्यवसाय खोटेपणा आहे तुझा. कारण प्रकृतीच तुला तुझं स्वाभाविक कर्मच प्रकृतीच्या गुणांनी तू बांधला गेलायस, प्रकृतीच तुला ते कर्म करायला भाग पाडेल. आणि म्हणून कारण ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन. ईश्वर हा प्रत्येक प्राणीमात्रांच्या हृदयात आहे आणि तो आपल्या मायेनं म्हणजे इथे माया याचा अर्थ भ्रमरूप माया असा घ्यायचा नाही, तर आत्मशक्ती. आपल्या आत्मशक्तीने ईश्वरच आपल्याला काय करतो, आपल्या आत्मशक्तीने यंत्रावर आरूढ झाल्याप्रमाणे तो आपल्याला फिरवत असतो, म्हणजे कळसूत्री बाहुलीप्रमाणे. आता उदाहरणार्थ यंत्राला दोष केव्हा निर्माण होतो, यंत्रामध्ये यंत्र बिघडलं, यंत्रात आपण दोष केव्हा देतो, तर यंत्र काही वेळा बिघडू शकतं. दरवेळेला काही वीज नाही म्हणून यंत्र बंद पडत नाही, तर काही वेळेला यंत्राचा आकार म्हणजे यंत्र आपण ज्या ठिकाणी ठेवतो तो भाग समतल नसतो, कसा तरी वाकडा तिकडा असतो, किंवा काही वेळेला कळ दाबण्यात यंत्राचं बटन दाबण्यात दोष होतो, म्हणून ते यंत्र बिघडतं. तसं आपल्यामध्ये असलेल्या अहंकारामुळे आपल्या हातून चांगलं कर्म घडत नाही. आणि जे मनुष्यजन्माचं जे सार्थक आहे की ईश्वरप्राप्ती, ते आपल्याला आपल्यातील अहंकार इत्यादी दोष काढून टाकल्याशिवाय आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून बिघडलेल्या यंत्राप्रमाणे आपली अवस्था होते असं या ठिकाणी. आणि मग यंत्राप्रमाणे आपल्याला भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, परमेश्वर हा तसा आपल्याला फिरवत असतो. म्हणून भगवंत म्हणतात तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. आणि म्हणून सर्व भावेन फार महत्त्वाचं आहे. म्हणून तू त्या परमेश्वराला पूर्णपणे शरण जा. कसं शरण जा? सर्व भावेनं. आपणच विचार करूया, आपण सर्व भावानं परमेश्वराला सर्व प्रकारे शरण जातो का? पूजा चालू असेल, जर बेल वाजली तर आपलं लक्ष लगेच तिकडे जातं. आपण काही पोथी वाचत असू किंवा आणखीन काही गीतेचे पाठ करत असू, कोणीतरी आलं, आपलं लक्ष तिकडेच जातं. म्हणजे हे स्वाभाविक आहे की आपण मनुष्य धर्म हा आहे की आलेल्याला पाणी देणं हे करणं सगळे, पण आपण सर्व भावेनं आपली पूजा होत नाही. किंवा मंदिरात आपण गेलेलो आहोत तर आपण बाहेर चप्पल काढलेली असते आणि प्रत्येकाच्या मनात हा विचार येतोच म्हणजे की आमची म्हणजे चप्पल माझी नीट असेल ना, का कोणी चोरून देईल. हल्ली हे प्रकार खूप कमी झाले, पण पूर्वी असायचं असं. हां, तर ते म्हणजे आपली पूजा सर्व भावेनं होते का, हा प्रत्येकाने आपापला विचार करावा. आणि ह्या वयात सर्व भावेनं हा शब्द तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, हे फार महत्त्वाचं आहे. आणि एवढं सगळं सांगून सुद्धा आता बघा हे इथपर्यंत झालं की हे सांगितलं अर्जुनाने, हे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, पण तरीसुद्धा अर्जुनाकडनं काहीच उत्तर येईना. म्हणजे मग मोह नष्ट झाला का काय झालं,
असं काहीच त्याच्या मनातून येईना. म्हणून भगवंत म्हणतात सर्व गुह्यतमं भूया शृणुमे परमौ वचः. म्हणून मी तुला पुन्हा सांगतो, परमं गुह्य अतिगुह्यातलं गुह्य असं वचन मी तुला पुन्हा एकदा सांगतो. कारण का तैष्टोसी दृढमिती ततो वक्ष्यामि ते. कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस, इष्ट अशी, आणि म्हणून तुझ्या हिताच्या दृष्टीने मी तुला ते गुह्यतर वचन सांगतो. म्हणून भगवंत जे जी या अध्यायात सांगितलेलं जे अतिशय की महत्त्वाचं वचन आहे ते मन्मना भव मद्भक्तो ह्याला जोडून पुढे जे सांगितलंय सर्व धर्मां परित्यज्य, या दोन्हीचा विचार आपण करणार आहोत. मन्मना भव मद्भक्तो मद्याजीमान नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी. आता हाच मंत्र 9व्या अध्यायात आला होता. 9व्या अध्यायात कसा आला होता? तिथे याची परिसमाप्ती केली नाही. बघा काय, मन्मना भव अर्थ सगळ्यांना माहिती आहे. आपण छान ते स्पष्टही केलं होतं की मन माझ्या ठिकाणी ठेव. मन्मना भव, मत भक्तो माझा भक्त हो, मद्याजी माझी पूजा कर, मला नमस्कार कर. या सगळ्या गोष्टींमध्ये मला नमस्कार कर. नमस्कार करण्यामध्ये नम्रता आहे. पण त्यावेळेला पुढे भगवंतांनी शब्द 9व्या अध्यायाच्या शेवटी काय वापरले होते? मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मा नमस्कुरु मामे वेश्यसी युक्त्वैव मात्मानं मत्परायण. तू मत्परायण होऊन काय होशील? मलाच येऊन मिळशील. तिथे हे वचन सांगितलं नाही. इथे तोच भाग ठेवलाय, पण शेवटचं सांगितलंय की मामे वैश्यसी. हे इथपर्यंत त्याच अध्यायातलं. पुढे त्यांनी काय सांगितलंय? सत्यंते प्रतिजाने प्रियोसी. तुला मी हे सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो. भगवंताच्या ह्या म्हणण्याचा असं लक्षात घ्या की प्रतिजाने प्रियोसी, प्रतिज्ञापूर्वक सांगण्याची वेळ आली की कारण मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कार. का तर सर्व लोकांना कळावं, सर्व लोकांच्याही लक्षात यावं की भगवंताला शरण जाणं, भगवंताची भक्ती करणं कसं महत्त्वाचं आहे. या दृष्टीने प्रतिज्ञेवर तुला मी सांगतो की असं केलंस तर तू मलाच येऊन मिळशील. म्हणून हे प्रतिज्ञापूर्वक सांग. आणि मग याची या गीतारूपी संवादाची समाप्ती करताना सर्व धर्मान, फार महत्त्वाचं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान परित्यज्य. मगाशी जे मी म्हटलं सर्व धर्मान, याचा अर्थ सर्व गुणदोष सोडून, सर्व धर्मान सर्व कर्तव्य कर्म सोडून. सर्व कर्तव्य कर्म म्हणजे काय? तर मगाशी जो श्लोक सांगितला, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. ते सर्व सोडून, सर्व धर्म सोडून म्हणजे सर्व कर्तव्य म्हणजे मला अर्पण करून असा त्याच्यात भावार्थ आहे. आणि त्याला शरण झालं, सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे भगवंतांना शरण गेलं की तो भगवंत आपोआपच पापातून सोडवणार आहे. सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. इथे पाप हा शब्द का वापरलेला आहे? आपल्याला बाकीच्या टीकाकारांच्या खोलात जायचं नाही. अनेक टीकाकारांनी याचे अनेक अर्थ केले. रामानुजनाचार्य जे होते त्यांनी जो अर्थ केला आहे प्रायश्चित्तासाठी कर्म, तो थोडासा लागू पडतो. पण तो मन्मना भव मद्भक्तो हा श्लोक वेगळा घ्यायचाच नाही. मन्मना भव मद्भक्तो याला जोडूनच हा श्लोक घ्यायचा असं मला वाटतं. की आता पापेभ्यो मोक्षयिष्यामि म्हणजे काय? तर अर्जुनाला भीती काय होती की स्वजनांचा घात केला तर मला पाप लागेल, रक्तलांछित राज्य उपभोगण्यापेक्षा मी भिक्षा मागेल असं तो म्हणाला होता. की ते पाप लागू नये आणि युद्धाचे जे दोष आहेत, रक्तपात वगैरे, स्वजनांचा घात, हे जे ते लागू नये. आणि म्हणून अहं त्वा पापेभ्यो मोक्षयिष्यामि. फक्त शरण जाण्याने हे होत आहे. भगवंताला शरण जाण्याने या सगळ्या गोष्टी साध्य होतील. आणि मग भगवंत असं सांगतात की इतकं म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य, याचा अर्थ सर्व धर्म म्हणजे वर्णधर्म, आश्रमधर्म वगैरे हा अर्थ या ठिकाणी लागू पडत नाही. कारण तो पुढच्या
अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, तू शोक करू नकोस, असं या ठिकाणी सांगतात. आणि मग आता हे शेवट जो आलेला आहे तो गीतेचं महात्म्य, गीता म्हणजे गीतेचं महात्म्य पुढच्या ह्याच्यात आलेलं आहे की हे कोणाला गीतेचं शास्त्र सांगू नये, तर जो ज्या तप करत नाही त्याला सांगू नये, जो अभक्त आहे, ज्याची भक्तीच नाही. एक 10 मिनटं लागतील आपल्याला जास्त, फक्त म्हणजे नीट होईल आपलं आणि छान शेवट होईल आपला. की हे शास्त्र तप न करणाऱ्याला, अभक्ताला, म्हणजे ज्याची जो भक्त नाही त्याला सांगू नये, आणि ज्याला ऐकण्याची इच्छा नाही आणि जो माझ्याविषयी दोषदृष्टी बाळगतो, द्वेष करतो भगवंताचा, त्याला हे शास्त्र सांगू नये. आणि मग पुढे या भगवंतांनी याच्यामध्ये की त्याचं गीतेचं महात्म्य काय ते सांगितलं. श्रवणाचं महात्म्य काय, श्रवणाचा परिणाम काय झाला, गीतेच्या पठणाचा परिणाम काय होतो, हे सगळं मुद्दामून या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं आहे. तर गीते असा जो मनुष्य आहे जो माझं पठण करील आणि माझ्या भक्तांना गीतेचा हे उपदेशामृत सांगेल, त्याचं काय होईल, तर त्याच्यापेक्षा मला या जगात कोणीही प्रिय नाही आणि पुढे पण नसेल, असं भगवंत सांगतात. आणि श्रवणाचा परिणाम, पठणाचा परिणाम काय, तर त्या ज्ञानयज्ञाने जो गीतेचं नुसतं पठण करील, साधं वाचला, अध्येष्यते च येमं धर्मं संवाद मावयो, हा माझा जो धर्ममय संवाद हा दोघांचा आहे, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा, तो जे पठण करतील, वाचतील, त्यांना ज्ञानयज्ञेन, त्यांच्या त्या ज्ञानयज्ञानं मी संतुष्ट होईल, असं भगवंत सांगतात. आणि नुसतं श्रवण जरी केलं, म्हणजे किती भगवत तत्व उदार आहे बघा. श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि यो नरा, जो श्रद्धा ठेवून आणि माझ्याविषयी दोषदृष्टी न बाळगता जो याचं नुसतं श्रवण करील या गीतेचं, म्हणजे तर त्याला काय होईल, तो सुद्धा या लोकातून मुक्त होऊन, मुक्त सहापि मुक्ता शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम, पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकांना तो प्राप्त होईल, म्हणजे त्याला परमेश्वराची प्राप्ती होईल. हे सगळं सांगून झाल्यावर भगवंत मुद्दामून प्रश्न विचारतात अर्जुनाला, आणि मग जो गीतारूपी याचा संवादाचा शेवट झालेला आहे तोही फार महत्त्वाचा आहे. काय झालं आहे, कच्चिद एतत् श्रुतं पार्थ, तू हा उपदेश म्हणजे त्याच्या श्रवणाचं महत्त्व, गीतेचं महात्म्य, त्याच्या पठणाचं महत्त्व, आणि हे सगळं तू ऐकलंस का? कारण आधी जो उपदेश केला तोपर्यंत अर्जुन काहीही उत्तर द्यायला तयार नव्हता, आणि म्हणून परत भगवंत या ठिकाणी प्रश्न विचारतायत, कच्चित एतत् श्रुतं पार्थ, कच्चित म्हणजे तू हा, हे पार्था, तू हा संवाद नीट एकाग्रेण चेतसा, एकाग्र मनानं, चेतसा म्हणजे मनानं, एकाग्रतेनं आणि चित्त एकाग्र करून हा ऐकलास का? आणि तुझा मग कच्चित एतत् अज्ञान संमोहा प्रनष्टः ते धनंजय, तुझा हा अज्ञानाने निर्माण झालेला मोह, अज्ञान मोहजनित असा तुझा संभ्रम, तुझा संशय नष्ट झाला का? तर आता इथे बघा अर्जुन शेवटी काय म्हणतो की जसं काही एखादा अंक म्हणजे एखादा नाटकाचा अंक संपावा आणि प्रेक्षकांची स्थिती काय व्हावी अंक संपल्यावर, तशी स्थिती अर्जुनाची झाली. आणि तो एकदम म्हणतो, अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. तो काय म्हणतो की माझा मोह, आज्ञा म्हणजे माझा मोह नष्ट झाला, अज्ञान नष्ट झालं. मी जे आधी म्हणत होतो की मी युद्ध करणार नाही, मला समजलं मी कोण आहे, कसा आहे, का आहे, माझं अस्तित्व कशासाठी आहे, हे मला आपल्या उपदेशानं समजलं. मला स्मृती प्राप्त झाली, स्मृती प्राप्त झाली, मला कर्तव्याची स्मृती प्राप्त झाली. माझं कर्तव्य काय आहे
की युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. स्मृती मला प्राप्त झाली, मला कर्मयोग समजला, स्मृती मला प्राप्त झाली. नंतर मला काय झालं तर मला ईश्वरी ज्ञान म्हणजे ईश्वरी तत्त्व समजलं. मला ईश्वराची स्मृती मला झाली की परमेश्वर आहे आणि त्याचा प्रसाद मला मिळणार आहे. त्वत् प्रसादात मयाच्युत, हे अच्युता मला हे समजलं की मला भक्तियोग समजला आणि मला आत्म्याची अनुभूती झाली, आत्म्याची स्मृती झाली, म्हणजे मला ज्ञान समजलं, मला ज्ञानयोग समजला. अशा प्रकारे अर्जुन म्हणतो की मला कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग समजला. कशामुळे तर आपल्या उपदेशामुळे मला समजला. म्हणजे काय तर काय करायचं काय करायचं नाही, योग्य काय अयोग्य काय, हितकर काय अहितकर काय, श्रेयस काय प्रेयस काय, हे मला चांगल्या प्रकारे समजलं. बुद्धिमान माणूस या ठिकाणी काय मागे एकदम सांगितलं होतं वाटतं. कठोपनिषदातला एक श्लोक आहे बघा. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मिळतो तौ संपरित्य विवरक्ती धीरा. श्रेय धीरोभी श्रेय, म्हणजे की माणसापुढे श्रेयस आणि प्रेयस येतं तेव्हा माणूस कशाचं हे करतो तर जो बुद्धिमान माणूस असतो तो श्रेयाची निवड करतो आणि जो जडबुद्धीचा असतो तो प्रेयाची निवड करतो. तर या ठिकाणी मला कळलेलं आहे योग्य काय अयोग्य काय मला समजलं आहे. म्हणजे न योत्सेही ज्याची भूमिका होती, म्हणजे गीता जणू काही असं आपण म्हणूया की न योत्स्य हा गीतारूपी या श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाचा उपक्रम होता, न योत्स्य. आणि करिष्ये वचनं तव, मी तुमच्या आज्ञेचं पालन करीन, हा उपसंहार जणू काही आहे. आणि म्हणजे जागृतीची अवस्था आहे असं आपण म्हणूया. आणि अशा प्रकारे अर्जुनाचा मोह नष्ट झाला आणि त्याला आपण काय करावं कसं वागावं हे समजलं आणि त्याची स्मृती जागृत झाली, मोह नष्ट झाला. आणि एक शेवटचं सांगते की ह्या गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या संवादाने झाली. शेवट संजयाने धृतराष्ट्राला संजय हा त्याला दिव्यचक्षू व्यासप्रसादामुळे संजयाला प्राप्त झाले होते आणि धृतराष्ट्राला तो उपदेश तो सांगू शकत होता कारण दिव्य दृष्टीमुळे. आणि तोच परत संजयाच्या तोंडी ते शब्द आलेले आहेत आणि संजय शेवटी म्हणतो की हे सगळे व्यासप्रसादामुळे हे दिव्यदृष्टी मिळून मला शक्य झालं आणि त्यामुळे हा हरीचा संवाद वारंवार आठवून मी हर्षित होत आहे. आणि म्हणून शेवटचा जो श्लोक आहे तो की शेवटचा हा श्लोक आपल्या सगळ्यांचा पाठ पण आहे पण त्याच्यात खरोखर अर्थ भरलेला आहे आणि तोच आपण आपल्या जीवनाचं एक उद्दिष्ट बनवूया की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. म्हणजे ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे आणि गांडीव धनुष्य धारण करणारा धनुर्धर, गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, त्या ठिकाणी या गोष्टी पुढे श्री आहे, वैभव आहे, विजय आहे, जय आहे, भूती ध्रुवा नीतीर मम. म्हणजे भूती म्हणजे विभूती आहे. आपण परमेश्वराचं विभूती बघितल्या म्हणजे सगळ्या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व जे आहे विभूती योगात आपण बघितलं. यद्यत विभूतिमत्सत्वम श्रीमदूर्जितमेव तत्तत् सर्व, ते सर्व ज्या ठिकाणी आहे ती विभूती परमेश्वराची. आणि ध्रुवा नीतीही म्हणजे अचल स्थिर अशी नीतिमत्ता त्या ठिकाणी प्रत्येकाला प्राप्त होते असं माझं मत आहे, असं संजय शेवटी सांगतो. आणि हेच आपण आपल्या हृदयात धारण करूया आणि आपण त्या गीतेतील मंत्रांच्या विचाराला विराम देऊया. इथे मी थांबतो. आणि हे झाल्यावर पुढच्या वेळेला आपण एक वेगळा विषय घेणार आहोत. 8 जुलैला आहे त्याच्यात आपण सुभाषितांचं सौंदर्य, सुभाषितातील सौंदर्य हा विषय आपण घेणार आहोत, तो आपण घेऊया.